नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पुन्हा एकदा बदल होणार आहे. आता सध्या शिष्यवृत्ती परीक्षा 5वीच्या वर्गाला आणि 8वीच्या वर्गाला लागू आहे, जी की काही वर्षापूर्वी 4थी आणि 7वीला होती. आणि परत एकदा आता शिक्षण विभागाने निर्णय घेतलेला आहे आणि परत एकदा आता 5वी आणि 8वीला असणारी शिष्यवृत्ती आता परत एकदा शिफ्ट होणार आहे 7वी आणि 8वीवर 4थी आणि 7वीवरती. यामध्ये काय बदल झाला आहे, त्या परीक्षेचं नाव पण बदलण्यात आलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, मिळणारी शिष्यवृत्ती रक्कम जी आहे तिच्यात सुद्धा आता बदल करून ही रक्कम वाढवण्यात आलेली आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळी माहिती तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवतो. आणि अशाच प्रकारे शालेय लेवलच्या स्पर्धा परीक्षा आणि शालेय लेवलची इतरत्र माहिती तुम्हाला हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा आणि पालकांचा ग्रुप असेल त्यांनी सुद्धा लगेच त्यांना शेअर करून ठेवा आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. चला बघूया आपण कोणत्या वर्गासाठी लागू होणार, कधीपासून आणि शिष्यवृत्ती अमाऊंट किती असणार आहे. इग्नाइट पाठशाला या चॅनलवर तुम्ही आहात आणि इग्नाइट पाठशाला तुम्हाला अतिशय उत्तमात उत्तम असं मार्गदर्शन देत असतं. आणि त्याच्याच बॅचेस पण आमच्याकडे अवेलेबल आहे फार कमी फीमध्ये ऑनलाईन स्वरूपात. जसं तुम्ही मला आत्ता बघताय याच पद्धतीने आम्ही बॅचेस तुमच्यासाठी घेत असतो. नवोदय परीक्षा असेल, जवाहर नवोदय स्कॉलरशिप असेल, सैनिकी स्कूल, ऑलिम्पियाड, LNMS, होमी बाबा, स्पेशल सब्जेक्टच्या बॅचेस, JEE नीट पण बॅचेस आपण घेत आहोत. ओके, तुम्हाला हवे असेल तुम्ही आमचं ॲप डाउनलोड करून हवं ती बॅच पण परचेस करू शकता. काही दिवसांपूर्वीची न्यूज होती की यंदा शिष्यवृत्ती परीक्षा 4 वर्गांसाठी घेणार, ज्यामध्ये 4थी, 5वी, 7वी आणि 8वीचा समावेश होता. बघा, आता ही न्यूज आली होती काही दिवसांपूर्वी. आपले शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सुद्धा बोलले होते त्याच्यावरती. का असं करावं, कारण आता 5वी आणि 8वीला शिष्यवृत्ती सध्या चालू आहे. बरोबर आहे. 2025ला ही एक्झाम 5वी आणि 8वीला होते आहे, पण 2026ला ही 4थी आणि 7वीला जर केली 2026ला, तर आता 2025ला जे 4थी अँड 7वीमध्ये असेल यांना पुढच्या वर्षी द्यायची होती, पण हा बदल झाल्यामुळे त्यांना देताच आली नाही. म्हणून ह्याच वर्षी दोघेही वर्गांना म्हणजे 4ही वर्गांना 4थीला, 7वीला, 5वीला, 8वीला यांना शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार आहे. मात्र पुढच्या वर्षापासून 4थी आणि 7वी फक्त ह्या 2 वर्गालाच शिष्यवृत्ती लागू असणार आहे. मला काय म्हणायचं तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. पुढे घेऊन जर तुम्हाला मी सकाळ न्यूजपेपरने पण बातमी दिली होती की एक्झाम आता 4थी आणि 7वीला होणार आहे. आता महाराष्ट्र टाइम्सची बातमी तुम्हाला, आजची बातमी ज्याला आपण म्हणूया 18 ऑक्टोबर 2025ची बातमी आहे की 4थी 7वी शिष्यवृत्ती परीक्षेचे पुनरागमन परत एकदा होणार आणि हुशार विद्यार्थ्यांना वर्षाला मिळणार जवळपास 7,500 रुपये. हे कसे मिळणार ते पण मी तुम्हाला सांगतो. बातमी अशी आहे की राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शिक्षण विभागाने 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षा पुन्हा सुरू होणार आहे. नेमका काय निर्णय झाला तो आपण थोडक्यात जाणून घेऊया. हा बदल कधीपासून असेल हे पण त्यांनी सांगितले. बघा, लक्षात घ्या, हा बदल शैक्षणिक वर्ष 25-26 पासून लागू होणार आहे. म्हणजे याच वर्षी 25-26 मध्ये 5वी 8वी इयत्तांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर 4थी आणि 7वी इयत्ता विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा नियमितपणे होणार आहे. एप्रिल किंवा मे मध्ये 2026 एप्रिल मे मध्ये ह्या परीक्षा होणार आहे. म्हणजे 4ही वर्गासाठी लागू असू शकतं किंवा ह्या 2 वर्गासाठी होऊ शकतं. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की परीक्षांची नावे पण बदलली. त्यांनी परीक्षांची नावे काय बदलली आहे बघा. पूर्वी नाव काय होतंय, आत्ता नाव जी आहे ती अशी आहे, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ऐवजी अनुक्रमे 4थीच्या एक्झामला आता काय म्हटलं जाईल, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी आणि दुसरी आहे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वी, अशी पण नावं त्यांची देण्यात आलेली आहे. पुन्हा हा सुरू काय केली बरं शिष्यवृत्ती 7वी आणि 4थीला, तर बघा 2054 आणि 55 पासून ही योजना सुरू झाली होती. कुणासाठी जे आर्थिक दुर्बल घटक आहे, होतकरू विद्यार्थी, प्रज्ञावान विद्यार्थी आहे, त्यांना इकॉनॉमिकली पुश करण्यासाठी ही शिष्यवृत्ती चालू केली होती. आणि 2015 बघा ही 54-55 म्हणजे 1954-55ला 4थीला आणि 7वीला लागू होती. 2015 मध्ये बदल करण्यात आला. 2015 मध्ये ही 4थीवरून 5वी आणि 7वीवरून 8वीला ही शिष्यवृत्ती लागू करण्यात आली. जवळपास याला 10 वर्ष झालेली आहेत.
पण याच्यात जर बघितलं तर विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय घटल्याचे शिक्षण विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलं, कारण विद्यार्थी संख्या कमी होऊन गेलेली आहे. 4थी-7वीला जी शिष्यवृत्तीची विद्यार्थ्यांची फॉर्म भरण्याची संख्या किंवा देण्याची संख्या होती ती मात्र इथे 5वी-8वीला कमी दिसते. त्यामुळे पुन्हा 4थी आणि 7वीला परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आता ही एक्झाम कोण देऊ शकतं? राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त म्हणजे सरकारी अनुदानित, विनाअनुदानित किंवा स्वयं अर्थसाहित्य ज्या संस्था आहेत, ज्या शाळा आहेत त्यातलेच विद्यार्थी या परीक्षेला पात्र राहतात. पण बाकीचे जे विद्यार्थी आहे जसं की CBSEचे असेल, ICSEचे असेल आणि इतर अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांनाही अटींसह यामध्ये सहभागी घेता येतं. यामध्ये फी तुम्हाला बघा, जे ओपन कॅटेगरी त्यांना 200 आहे आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 125 रुपये फी असते. आता शिष्यवृत्ती रक्कम वाढवली आहे. कशी वाढवली तुम्ही लक्षात घ्या. काय झालंय, रकमेत सुधारणा करण्यात आली. 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महिन्याला 500 रुपये म्हणजेच वर्षाला 5,000 रुपये, म्हणजे 4थीच्या विद्यार्थ्याला 500 प्रत्येक महिन्याला, म्हणजे जवळपास हा हिशोब केला तर ते 10 महिनेच पकडतात. त्यांच्यामध्ये 10 महिनेच पकडतात, वर्षाला 5,000 दिलं, 10 महिने पकडतात, असे 5,000 त्यांना वर्षाला दिले जातात. आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना, जे 7वीला आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला 750 रुपये असं 10 महिन्याचा हिशोब केला तर जवळपास 7,500 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. दोन्ही शिष्यवृत्तीचा कालावधी जो असतो तो 3 वर्षाचा असतो. हा जर विचार केला तर बघा, ह्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर पुढील 3 वर्ष म्हणजेच 15,000 त्याला मिळणार आहे. आणि ह्या विद्यार्थ्याला विचार केला पुढील 3 वर्ष जवळपास 15 आणि 7 22,500 रुपये त्यांना मिळणार आहे. बघा, 7×5 = 35, 7×22 22,500 रुपये. खूप मोठी अमाऊंट आहे त्या विद्यार्थ्याला. जे गरजू विद्यार्थ्यांसाठी ही अमाऊंट फार मोठी असते. मग यामध्ये सुद्धा आता बदल करण्यात आलेला आहे. सो अशी बातमी समोर आलेली आहे. शिक्षण विभागाचा या संदर्भात परिपत्रक किंवा GR नक्कीच लवकरात लवकर त्या विभागाला येईलच, पण ही पेपरला आली माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे. सो हा बदल तर निश्चितच आहे. फक्त ऑथराइज जे डॉक्युमेंटेशन शिक्षण विभागाचं येईल तेव्हा कन्फर्म होऊन जाईल. सो ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा. आवडली तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.